देवाची वारी कीर्तनाची वारी। हरिपाठात हरिनामाला जितकं महत्व आहे तितकंच गाईला आणि गाईच्या पावित्र्याला महत्व आहे। आजच्या कीर्तनात आपण ऐकूयात आणि या हरिनामात रंगून जाऊयात। चला तर मग। कृष्ण हरी हरी जय जय राम, कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी। टाळ जोरात वाजव। हरी जय जय राम, कृष्ण हरी। वाजव वाजव। हरि जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम कृष्ण। रूप पाहतालोचनी, रूप पाहतालोचनी, रूप पाहतालोचनी, हला हला रूप पाहतालोचनी। आ सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। सुख झाले ओ साधनी, वा वा। सुख झाले ओ साधनी, साधनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हा तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, वा वा, तो हा विठ्ठल बरवा। बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। हा तो हा माधवा बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम। एवढा प्रभू भावे तेने संपोष्टे राहावे, संपोष्टे राहावे, तेने संपोष्टे राहावे। एवढा प्रभू भावे तेने संपोष्टे राहावे, तेने संपोष्टे राहावे, तेने संपोष्टे
होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा मने झाला सोपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा धरावी ती इच्छा पुरवी धरावी ती इच्छा विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार
पुंडलिक वंदे श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की चला विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे. प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संतश्रेष्ठ महावैष्णवाग्रणी महान क्रांतीवीर शिव क्रांतदर्शी छत्रपती शिवरायाचेच नव्हे तर अखिल विश्वाचे विश्वगुरु तुकोबाराय यांचा चार कडव्याचा भगवंताच्या दोन्ही स्वरूपाचं वर्णन करणारा हा अभंग आहे. भगवंताचं एक स्वरूप लक्षण जे आहे ते अतिशय व्यापक निर्गुण निराकार आहे आणि तो व्यापक निर्गुण निराकार परमात्मा तो भक्तांच्या करता कसा सहज सुलभ झाला, भक्तीच्या माध्यमातून भावाच्या माध्यमातून कसा तो सोपा झाला, कसा तो सुलभ झाला हे सांगणारा हा अभंग आहे. अतिशय उत्कृष्ट अभंग आहे. कारण बऱ्याचदा होतंय काय की ज्या वेळेला जीवाला असं वाटतंय की एखादी वस्तू आपल्या आवाक्याच्या बाहेरची आहे तेव्हा तो जीव, तो प्राणी, तो मनुष्य तो विषय सोडून देतो. ही साधकाची अवस्था तुकोबारायांनी जाणली. कारण देव म्हटल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची भावना उभी. देव मला कधी भेटेल. एखाद्याला आपण जर म्हटलं की तुला देव पाहायचा आहे का, तर तो म्हणाल की एखाद्या वेळेला सगळ्या गोष्टी शक्य होतील परंतु देव शक्य होणार नाही. कारण देव कुठेतरी खूप उंच आहे, खूप भारी आहे, आपल्यापासून खूप लांब आहे. अशा प्रकारची भावना साधकाच्या मनामध्ये होईल म्हणून तुकोबारायांनी सांगितलं की बाबा रे, देव नक्कीच मोठा आहे. प्रपंचामध्ये सुद्धा जी आपली तारांबळ चाललेली असते ती दोनच शब्दावर, तय बडा की मै बडा आणि तेरे आगे मै खडा. तुम्ही मोठे का मी मोठा. दोन गायकांमध्ये सुद्धा एक गायक म्हणतो की मी मोठा, दुसरा गायक म्हणतो मी त्याच्यापेक्षा मोठा. या मोठ्या मोठ्याच्या गडबडीमध्ये एक सुंदर श्लोक सांगितला जातो. पृथ्वी शेषभृताम शशंक मुकुडे कैलासवासप्यसौ कैलासोपि दशाननेन तुलितौ बद्ध सबौ वालिना वाली राघव विष्णु युद्धजनम विष्णु सताम मानसे तस्मात विष्णु परायणात परतरम. तात्पर्य एका जणांनी सांगितलं की सर्वात मोठं जर काय असेल तर पृथ्वी. मोठं कोण आहे. तो म्हणाला पृथ्वी काय की बडी, वो तो शेषनाग के माथे पे बैठी है, खड़ी है. तो शेषनाग बड़ा. शेषनाग काय का बड़ा बोले, वो तो भगवान शिव जी के गले में पड़ा, वो भी बड़ा नहीं है. तो भगवान शिव जी बड़े, वो काय के बड़े बोले, वो तो कैलाश के ऊपर बैठे हैं, तो कैलाश बड़ा, कैलाश पर्वत.
तो कैलाश काय का बड़ा, उसको कैलाश को तो रावण ने हिलाया, तो रावण बड़ा, रावण काय का बड़ा, बोले उस रावण को तो राम ने मारा, तो राम बड़ा, तो राम काय का बड़ा, वो तो भक्तों के हृदय में दड़ा। विठ्ठल विठ्ठल। नक्कीच परमात्मा हा सर्व व्यापक आहे, ही गोष्ट सत्यच आहे. कितीतरी प्रमाण आपल्याला सांगता येतील, पण तरी एक दोन सांगतो. वेदाचं प्रमाण आहे, एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वं व्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादिवासा साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. गीताकार तर कितीतरी ठिकाणी सांगतात. गीताकार म्हणतात, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निदानम बीजव्ययम. माऊली लिहिताना म्हणतात, आकाशे सर्वत्र वसावे, हा पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, हे आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता, म्याची नियमिला साता, काळू ग्राशी तसे भूता. सर्वांना भय कोणाचं आहे? काळाचं भय आहे. मग तो काळ कुठलाही असो, कोरोना काळ असो की काळ असो, काळाचं भय प्रत्येकाला आहे. कारण प्रत्येक जीव हा ज्ञानोबा लिहितात, न्याहाळी पा केवडा पसरला असे चवडा, करून या माझी वडा आकार गज. म्हणून काळाची सत्ता, काळाची सत्ता आहे. पण काळापेक्षा मोठं कोण आहे तर परमात्मा. आणि म्हणून परमात्म्याला अकाल म्हणतात. काय म्हणतात? अकाल. हा शीख लोकांचा एक शब्द आहे, सत अकाल. सत अकाल त्यांची जी घोषणा आहे, सत अकाल. अकाल बोले तो काल के ऊपर का. तसा हा व्यापक असणारा परमात्मा, एवढा या शब्दाने तुकोबारायांनी परमात्म्याचं वर्णन केलं. एवढा म्हणजे व्यापक. आणि एवढा जरी व्यापक असला, एवढा सामर्थ्यशाली जरी असला, तरी प्रभू या शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेण भू भवती इति प्रभू. म्हणजे तो आपल्या आधी होता, आता आहे आणि आपल्या नंतर राहणार. लक्षात आलं काय तुमच्या? का तुमच्या अगोदर तुम्ही होते का? तुमच्या नंतर तुम्ही राहणार आहे का? बरं, बाबाच्या नंतर बाबा राहणार आहेत का? आणि बाबा अगोदर होते का? लक्षात घ्या. सत्यतू विठ्ठला या शब्दाचा अर्थ असा आहे की विठ्ठल परमात्मा, भगवान पांडुरंग परमात्मा आपल्या आधी होता, आपल्या नंतरही राहणार आणि आताही. याला म्हणतात प्रभू. बोला प्रभू रामचंद्र भगवान की, भगवान प्रभू श्रीकृष्णचंद्र भगवान की. प्रभू. पण एवढा जरी परमात्मा असला तरी मग काही लोक म्हटले तुकोबारायांना, तुकोबाराय मग आमच्याकडे तर काहीच नाही. तुकोबाराय म्हटले असं समजू नका. देवाने तुमच्याकडे भाव दिलेला आहे. काय दिलेला आहे? भाव. आणि त्या भावाच्या योगाने तुम्ही त्याला आत्मसात करू शकता, प्राप्त करू शकता. देवा कारणे भाव तस्मात, देवा कारणे द्यावे न लगे फारसे वित्त, द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त बहुत, झाले एक चित्त बहुत. एवढ्यासाठी नका करू आता हातगा.
टाळी वाजवा टाळी. एकादशी असली तरी टाळी वाजवा. हा. हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम. हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम. देव मिळवायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात भावे ही विद्यते देवो देवा कारणे. कितीतरी प्रमाणात भाव वळे येरविना कळे कर्तळी आवळे तैसा हरी. करतळे आवळे तैसा हरी. तुम्हाला विचारतो, आपण सर्वजण देवाकडे जातो पंढरीनाथाकडे, पण सावता महाराज 80 किलोमीटर होते पंढरीपासून लांब. किती? 80 किलोमीटर. सावता महाराज कधीच पंढरीला गेले नाही. संतांमध्ये ज्यांचा नंबर आहे अनुक्रमानिका, जे आपली संत बांधेवाडी आहे, ते सावतोबा कधी पंढरीला गेलेच नाही. कारण त्यांची पंढरी म्हणजे कांदा मुळा भाजी हीच त्यांची पंढरी. सावता म्हणे केला मळा. त्या सावतोबांनी काय केलं? साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य ते अरण रत्नाची ते खान. धन्य ते हरण रत्नाची खान. धन्य ते अरण रत्नाची खान. धन्य ते हरण रत्नाची खान. जन्मला निधान सावता तो. जन्मला निधान सावता तो. जन्मला निधान सावता तो. जन्मला निधान धन्य ते आरण रत्नाची ठिकाण. जन्मला निधान सावता तो. हो. सुंदर. जन्मला निदान सावता तो. त्या सावतोबाच्या गोष्टीमध्ये एक गंमत आहे. कबीर महाराजांनी सुद्धा सांगितलं, कबीरा मन निर्मल भया. कबीर महाराज म्हणतात, तुम्ही देवाकडे धडपड करता, परंतु माझं वेगळं आहे म्हटले. मी तुम्हाला सुद्धा त्याचं वर्म सांगतो. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर. पाहन लागे हरी फिरे कहते कबीर कबीर. मी हरीकडे जात नाही, तर हरी माझ्याकडे येतो. हरी मला शोधत येतो. पाहन लागे हरी फिरे आणि कहत कबीर कबीर. तसे सावतोबा हे पंढरीला नाही गेले. गंमत अशी झाली की जेव्हा सावतोबाचा महात्म्य, सावतोबाचा मोठेपणा देवाला दाखवायचा होता, म्हणून एक दिवस नामदेवरायांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना प्रचिती आणण्याकरता भगवान पांडुरंग परमात्मा सावतोबाच्या मळ्याकडे तिकडे गेले. तिघही जण म्हणजे ज्ञानोबाराय, नामदेव महाराज आणि देव. आणि बऱ्याच थोडंसं झाडी असल्यामुळे, जंगल असल्यामुळे, शेतं असल्यामुळे काही वेळानंतर ह्या दोघांनाही देव दिसत नव्हते. ज्याप्रमाणे यशोदेला देव दिसत नव्हता कधी. माझा कृष्ण देखिला काय ती विचारत होती. त्याप्रमाणे ह्या दोघांनी आतापर्यंत देवाला सोबत आणलं आणि आताच्या आता देव गायब झाले म्हणजे कुठे गेले? आता तर कीर्तनाला आले होते. मग ती शोधायला लागले. तर आता ह्यांचा परिचय नाही सावतोबांना. देवाने सांगितलं, सावतोबा माझ्या पाठीमागं 2 चोर लागले, मला कुठे लपवा, कुठेतरी तुम्ही मला दडवून ठेवा, लपवून ठेवा. सावतोबा म्हटले की तू लपण्यासारखा आहेस का?
हा तू जेवढा तुला दाबलं लपवलं तेवढा तू प्रकाशित होणार. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युक पदुटिता, एवढं तुझं तेज आहे. तुला कसं लपवायचं? तुला लपवण्याकरता एकच जागा आहे म्हटले, ते म्हणजे ही. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. हृदय बंदिकाना केला, हृदय बंदिकाना केला. आत विठ्ठल कोंडिला, आत विठ्ठल कोंडिला, विठ्ठल कोंडिला, विठ्ठला माय बाबा, माय बाबा, माय बाबा, माय बा, माय बा. विठ्ठला माय बापा विठ्ठला, आयत विठ्ठला कोंडिला, हृदय बंदी खाला. हृदय बंदिकाना केला, हृदय बंदिकाना केला. दृष्टांत एवढ्याकरता सांगायचं आहे की परमात्मा म्हणजे तुकोबाराय म्हणतात, तुम्ही फार आपल्या नवे नवे साधू संतांनी परमात्म्याला आपल्या खूप जवळ आणलेला आहे, सोपं केलेलं आहे. हाच महत्वाचा मुद्दा आहे आपला. काय आहे, तुकोबारायांनी निरीक्षण केलं की ह्या लोकांना जर आपण अवघड सांगितलं ना तर हे काहीच करणार नाही. आता मी जर तुम्हाला सांगितलं की डाव्या पायाचा अंगठा इथे ठेवा तिथे ठेवा, असं आसन घाला तसं आसन घाला, तर तुम्ही तेवढ्या पुरतं ऐकून प्रत्यक्ष प्रॅक्टिकली कोणी तयार नाही. हा, आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तेने संपुष्टी राहावे, तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. संपुष्टी राहावे, एवढा संपुष्टी राहावे, कैसा होय भक्ती केला कैसा. सावता महाराजांनी जेव्हा देवाला आतमध्ये पोटामध्ये घातलं, आपला कोयता काढला आणि आपल्या आतमध्ये त्यांनी घातलं. आणि नंतर नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आले आणि त्यांनी विचारलं, अहो शेतकरी दादा, इथे एक दिव्य तेजपुंज अशा प्रकारची मूर्ती आमच्या समोर चालत होती, कोणी गेली का? अहो म्हटले कोणी नाही, पण हळूच थोडासा पितांबर हा दिसला. आणि कोणाला? नामदेव महाराजांना नाही दिसला, तो ज्ञानेश्वर महाराजांना. कारण का की तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली. ज्ञानोबारायांनी ओळखलं की देव हा कुठे आहे, इथेच आहे. आणि म्हणून देवाला कुठे शोधायला जायची गरज नाही, देव हा भक्तांच्या हृदयामध्येच असतो. ज्ञानोबारायांनी एक फार सुंदर ओवी लिहिली. ज्ञानोबाराय म्हणतात, परमात्मा एवढा जरी व्यापक असला ना तरी त्या व्यापक परमात्म्याला गवसणी घालणारं हृदय जर कोणाचं असेल तर ते संतांचं असते. तयाचे चित्त गवसणी व्यापकामज, तयाचे चित्त गवसणी. गवसणी म्हटली म्हणजे गवसणी ही वस्तूच्या पेक्षा मोठी असायला पाहिजे. लक्षात घ्या, मृदंगाची गवसणी, विण्याची गवसणी, हार्मोनियमची गवसणी. गवसणी म्हणजे कवर. कवर लहान असून चालत नाही. तर परमात्म्याला ज्यांनी गवसणी घातली एवढे मोठे संत महात्मे. आणि म्हणून
तेने संपुष्टी, संपुष्टी म्हणजे हृदय, संपुष्टी म्हणजे हृदय, तेने संपुष्टी राहावे. एवढंच नव्हे ते या भक्तीच्या योगाने परमात्मा इतका लवचिक होतो की ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं, भगवंताचे बाळ गोपाळ एक दिवस आले आणि त्या ब्रह्मांड नायक परमात्म्याला म्हटले की देवा आमच्या बरोबर डान्स करतो का, नाचतो का? हलका रे कृष्णा डोलका रे, घडी घडी कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा डोलका रे, घडिये घडी बुज बोलका रे, घडिये घडी बुज बोलका रे, घडिये घडी बोलका रे, घडिये घडी बोलका रे. हलका रे कृष्णा हलका रे, डोलका रे कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा हलका रे, डोलका रे कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा हलका रे, हलका रे कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा हलका रे, हलका रे कृष्णा डोलका रे. होय भक्ती केला तैसा. राधादेवींनी सांगितलं की देवा अरे तुझ्या बरोबर खेळायला मजा येत नाही, कारण मी आहे मोठी आणि तू आहे छोटा. भगवान तिच्या बरोबरीचे झाले. होय भक्ती केला तैसा. एवढंच नव्हे, कितीतरी उदाहरण दाखवता येतील. जेव्हा हनुमंतराय भगवंताकडे आले, भगवान गोपालकृष्णाकडे, तेव्हा हनुमंतरायाची प्रतिज्ञा होती, म्हणजे हनुमंतरायाचं लक्ष श्रीरामजी. म्हटले देवा मी तुला पाहिल पण धनुर्धारी. भगवंतानी सांगितलं काही हरकत नाही, रामरूपामध्ये मी तुम्हाला दर्शन देणार. आणि भगवंतानी रामरूपामध्ये दर्शन दिलं. होय भक्ती केला तैसा. मग काही लोकांना असं वाटलं की या परमात्मा जर भावभक्तीने वश होतो, साध्य होतो, याला काहीतरी द्यावं लागेल. तर तुकोबाराय म्हणतात त्याला फक्त भावयुक्त अंतकरणाने तुळशी दळ जरी दिलं तरी तो पावतो. भावे तुळशी दळ पाणी जोडात, म्हणावे पतित वेळोवेळा. अशा प्रकारचा परमात्मा हा सोपा होतो. आणि तो सोपा का झाला, तर तो आकाराला आला. आपण त्याला बघतो, सावळे सुंदर रूप मनोहर, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. विठोबा रखुमाई, गोपाळ कुमार, गोपाळ गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, जय विठोबाय कुमार, जय विठोबाय कुमार, जय बरोबर विठोबाय करा, बरोबर. कुमार, हार बरोबर करा, हार बरोबर करा. शंकर जय 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 विठोबाय कुमार, जय विठोबाय कुमार. ओला पुंडली कवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, अवधूतेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान बाबा की जय. याप्रमाणे आणि जगद्गुरु तुकोबारायांचा हा सुंदर अभंग, याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी भाव आणि भक्ती. तर भावभक्तीचं एक सुंदर उदाहरण तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय देतात की तुळशी दळ भावयुक्त अंतकरणाने जर भगवंताला अर्पण केलं तर त्यांनी भगवंत संतुष्ट होतात. प्रसंग असा आहे, सत्यभामेची अशी इच्छा झाली की भगवान मला जन्मोजन्मी पती म्हणून मिळावे. साहजिक आहे, पत्नीला असं वाटलं. आणि म्हणून ती शोधात होती की कोणत्या उपायाने भगवान मला पुढच्या जन्मामध्ये पती मिळतील. म्हणून तिने विचारणा केली. देवर्षी नारद आले, महर्षी मला काहीतरी उपाय सांगा की मला भगवान परमात्मा वारंवार पुढच्या जन्मामध्ये पती म्हणून मिळावे. आईसाहेब तुम्हाला देव पती म्हणून मिळतील, पण एवढ्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. मला एवढंच माहिती आहे, जे दिलं ते मिळतंय. दिलं ते तुम्ही भगवंताला दान करा. भगवंताला दान जर केलं तर कोण घेईल. तुकोबारायांनी देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी घ्यायला देवाला तयार. देव न लगे, देव न लगे. तुम्ही प्रयत्न करा म्हटले, तुम्ही मोठ्याची पत्नी आहात, तुम्ही द्या. घेणारं कोण आहे. नारदानी सांगितलं मीच आहे. भगवान आले. त्या दिवशी सत्यभामाने जास्त सेवा केली. म्हटले देवा
मला असं वाटते पुढच्या जन्मामध्ये तुम्ही पती म्हणून मिळावे. मग मग असं करायचं, तुला मी दान करतो म्हटले. तुम्हाला कोण घेणार आहे म्हटले? नारद घेणार आहे. अर्पण केलं. ब्रह्मार्पणम अर्पण करता बरोबर पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे ते ॲग्रीमेंट झालं. म्हणजे हातावर पाणी सोडणे संकल्प केला आणि देवाला दिलं. देवाला अर्पण करता बरोबर देवानी नारदानी सांगितलं की देवा, आता माझ्या खडावा, माझ्या पादुका डोक्यावर घ्यायच्या आणि तुझ्या या महालांमधून मिरवणूक काढायची आहे. देवानी पादुका नारदाच्या डोक्यावर घेतल्या आणि चालायला लागले. ते दृश्य भगवंताच्या राण्यांनी बघितलं आणि राण्या ओरडायला लागल्या, कोण आहे ती भगवंताला देणारी? 16,108 पैकी तिचा जेवढा भाग असेल तेवढीच देऊ शकते. इतर भागावर तिचा म्हणजे भगवंताचे काय करायचे? हा 16,000 एकटी कशी काय देऊ शकते? या पद्धतीने सांगितल्यानंतर काही पत्न्या आल्या आणि विनंती केली, नारदा भगवंताला परत घ्यायचं आहे, बदलामध्ये काय द्यावं लागेल? म्हटले त्याच्या भारोभार सोनं द्या. सर्वांनी आपल्या आपल्या घरचं सोनं आणलं आणि तराजू तयार केला. एकीकडे सोनं टाकलं, चांदी टाकली. पण सर्वजण आल्या आणि भगवंताला परत घ्यायला लागल्या. एक जण मात्र आल्या नाही. त्यांचं नाव रुक्मिणी आईसाहेब. त्या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा करत होत्या. जेव्हा सुवर्ण आणि भगवंताची तुला झाली नाही तेव्हा एक सेवक आला, म्हटला आईसाहेब कसंही करा पण भगवंताला आपण परत घ्यायचं आहे. काय चाललंय म्हटले? अहो म्हटले देवाची तुला चालली, शक्य आहे का? देवाची तुला होऊ शकत नाही. तुळशीचं पान आईसाहेबांनी हातामध्ये घेतलं आणि तिथे गेल्या. सांगितलं नारदा, ही काय थट्टा चालवलेली आहे? देवाचं मूल्य करताय, देवाचं मोजमाप करताय, काढा हे सर्व बाजूला. सर्व सुवर्ण अलंकार बाजूला काढले आणि एक तुळशी पान ठेवता बरोबर भाव देखोनी रुक्मिणीचा एका जनार्दनी साचा. विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, येत माझे जिवरले पायिक पण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. आ बोले